नवरात्री उत्सवाला अगदी काहीच दिवस शिल्लक आहेत. देवीच्या दर्शनासह गरबा आणि रास यांची तरुणाईला जास्त उत्सुकता असते. खास करून तरुणींना. मुलींना गरब्याचं प्रचंड वेड असतं. आता गरबा म्हटलं की नटणं मुरडणं आलंच. आपण सर्वात जास्त सुंदर दिसावं हाच यावेळी प्रत्येक मुलीचा प्रयत्न असतो. 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवात तरुणींना त्यांच्या चेहऱ्याचे तेज आणि सौंदर्य दीर्घकाळ टिकवायचं असतं. अशावेळी सर्वात खात्रीशीर उपाय म्हणून फेशियलकडे पाहिलं जातं. फेशियल हा स्किनचा ग्लो दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी सर्वात लोकप्रिय उपाय आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये फेशियल कसे करायचे हे आपण सांगितले आहे. परंतु काही चुकांमुळे फेशियलचा इफेक्ट कमी होऊ शकतो. या नवरात्रीमध्ये असं काही तुमच्यासोबत होऊ नये म्हणून आम्ही देतोय तुम्हाला काही खास टिप्स. त्या वापरा आणि स्किनची काळजी घ्या. फेशियलनंतर फेस वॉश किंवा स्क्रब करू नका. फेशियलनंतर त्वचेला काही वेळ शांततेची गरज असते. किमान 4 ते 6 तासापर्यंत चेहऱ्यावर फेसवॉश किंवा स्क्रब करणं टाळावं. यामुळे त्वचा अधिक नाजूक बनू शकते. फक्त थंड पाण्याचे शिंतोडे मारून चेहरा स्वच्छ करा. टॉवेलने चेहरा रगडण्याऐवजी हलक्या हाताने पुसा. यामुळे फेशियलचा प्रभाव दीर्घकाळ टिकेल. मेकअप टाळा. फेशियलनंतर त्वचेचे पोर्स उघडले जातात आणि मेकअपचे केमिकल्स त्वचेमध्ये शिरून रिॲक्शनची समस्या निर्माण होऊ शकते. नवरात्रीच्या पहिल्या काही दिवसांमध्ये चेहऱ्यावर मेकअप करणे टाळा, जेणेकरून तुमची त्वचा फेशियलमुळे मिळालेला नैसर्गिक निखार टिकवू शकेल. सूर्यप्रकाशात जाणं टाळा. फेशियलनंतर त्वचा संवेदनशील बनते, ज्यामुळे त्वचेला सूर्यप्रकाशात आणखी हानी होऊ शकते. फेशियलनंतर 2-3 दिवस सूर्याच्या तीव्र किरणांपासून स्वतःला दूर ठेवा. जर बाहेर जाणं आवश्यक असेल तर सूर्यापासून बचावासाठी सनस्क्रीन वापरायला विसरू नका. थ्रेडिंग टाळा. फेशियलनंतर त्वचा अधिक मऊ आणि संवेदनशील होते, ज्यामुळे थ्रेडिंग केल्यास त्वचेवर कट्स येण्याची शक्यता असते. थ्रेडिंग फेशियलपूर्वी करा किंवा फेशियलनंतर काही दिवसांनी थ्रेडिंगपासून ब्रेक घ्या. यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य उत्तम राहील आणि कोणतेही नुकसान होणार नाही. वॅक्सिंग करू नका. फेशियलनंतर त्वचा अत्यंत नाजूक असते, त्यामुळे वॅक्सिंगसारख्या उपचारांनी त्वचेला नुकसान होऊ शकतं. नवरात्रीच्या तयारीत फेशियल करण्यापूर्वीच वॅक्सिंग करणे उत्तम. हॉट शॉवर व सोना बाथपासून दूर राहा. फेशियलनंतर हॉट शॉवर किंवा सोना बाथपासून काही दिवस लांब राहा. या काळात थंड किंवा सामान्य पाण्याचा वापर करा. यामुळे तुमच्या त्वचेचा निखार दीर्घकाळ टिकेल. याशिवाय फेशियल केल्यानंतर 2 ते 3 दिवस व्यायाम करणं टाळा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.